हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मुलांना आहे 2:30 वाजता शाळा, कारण आज 12वीचे पेपर चालू झालेले, त्यामुळे मुलांच्या शाळेत बोर्ड आहे ना ग तुमच्या शाळेत। तर शाळेत बोर्ड असल्यामुळे मुलांना आज 2:30 वाजता शाळा आहे, त्यामुळे आमचं सगळं आवरले। आता वाजलेत 11 आणि थोड्या वेळाने जेवण वगैरे करून मग मुलं शाळेत जाणार आहे। आणि आजपासून 12वीचे पेपर चालू झालेले आहे आणि आपले जे व्हिडिओ बघत असतील त्यांचे मुलं मुली 12वीला असतील किंवा जे मुलं 12वीला असतील त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक। आजपासून पेपर चालू झालेले आहे, तर छान पेपर लिहा। आणि आता मुलं जाणार आहे 2:30 वाजता, त्यामुळे आज सगळं निवांत आहे, सगळे कामं वगैरे आवरलेलं आहे आणि यांचं चाललंय होमवर्क। तर मैत्रिणींनो, मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी विचारलं होतं की पिरियड्स पॅड यूज न करता तुम्ही राहू शकता का। तर बऱ्याचशा मैत्रिणींचं असंच म्हणणं होतं की पिरियड्स पॅड यूज न करता आम्ही काहीच काम करू शकत नाही। सगळ्यांचं उत्तर नाहीच होतं। तर आपण विचार करू शकतो, खेड्यापाड्यांमध्ये सेनेची पॅड मिळत नाही तर तिथल्या मुलींना किती परेशानी होत असेल। तर आपण पिरियड्समध्ये एक दिवस सुद्धा सेनेची पॅड यूज न करता राहू शकत नाही। तर खेड्यांमध्ये असे काही गावं आहेत की जिथे सेनेची पॅडच मिळत नाही, तिथल्या महिला किंवा मुली कपडा यूज करतात आणि सारखा तोच कपडा यूज करून त्यांना आजार होण्याची सुद्धा शक्यता असते किंवा मग त्या साईड इफेक्ट सुद्धा होतात। तर अशा महिलांना आपण मदत केली पाहिजे। तर एव्हरग्रीन ब्रँडने एक उपक्रम घेतलेला आहे। असे काही गावं दत्तक घेणार आहेत की जिथे सेनेटरी पॅड मिळत नाही, तिथे ते सेनेटरी पॅड उपलब्ध करून देणार आहेत। आणि जर तुम्हाला असे काही गावं माहीत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे, तिथे तुम्ही त्या गावांची नोंद करू शकता। तर एव्हरग्रीन ब्रँड हे पिरियड्स पॅड जिथे जिथे ज्या मुलींना पॅड मिळत नाही किंवा लवकर उपलब्ध होत नाही तिथे उपलब्ध करून देणार आहे। मी सुद्धा हे एव्हरग्रीन ब्रँडचे पिरियड पॅड यूज करते। तर तुम्हाला असे काही गावं माहीत असेल तर नक्कीच मदत करा आणि त्या मुलींना सुद्धा मदत होईल। तर आता मी आलेले आहे फॉल अस्तर घेण्यासाठी। इथे होलसेल रेटमध्ये फॉल अस्तर मिळतात, त्यामुळे मग मी इथेच आले आहे फॉल अस्तर घेण्यासाठी। इथे फॉल 10-11 रुपयांना मिळतो आणि अस्तरचा रेट 16-17 रुपये भेटतो, कधी कमी जास्त होत असतो। तर इथूनच मी सगळा माल भरून घेते ब्लाऊजसाठी जे जे पाहिजे असेल ते। आज मला उपवास, तर मला उपवास असला का सुरेखा आहे ना लवकरात लवकर स्वयंपाक बनवते। तर आता तसे 6:30-6:45 झालेले। लवकरात लवकर स्वयंपाक नाही बनवला का मिस्टर भांडण काढी, कारण त्यांना खूप जास्त भूक लागते आणि भूक नाही भांडणाचा विषय नाहीये, पण आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पूर्ण निरंकार उपवास धरलेला आहे। दुपारी फक्त आहे ना निरंकार नाही म्हणता येणार, 4-5 चिप्स खाल्लेले आहे निरंकार। हा मग सुरेखा म्हणते 9-10 चिप्स होते, म्हणजे 9-10 चे 10-15 झाले। थोडेसे चिप्स खाल्लेले, खिचडी वगैरे काय खाल्लेले। आणि आता अनुष्का, तनुजा आणि सुरेखा बनवतात मस्त आळूच्या कशाच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, कोथिंबीरीच्या मस्त छानपैकी वड्या बनवतात, कांदा पात बनवतात, बाजरीची भाकरी आणि डाळ भात। आज खूप मला उपवास असला नाही नाही तू म्हटली होती, दादा म्हटला होता। मला आहे ना 3 ब्लाऊज शिवायचे, 2 साड्या पिको फॉल करायचे, उद्या 12 वाजेपर्यंत द्यायचे। मला उद्या 3 ब्लाऊज, आज 3 ब्लाऊज शिवून 2 पीस साड्या पिको फॉल करायचे, उद्या 12 वाजेपर्यंत द्यायचे। तुमचा डाळ भात, परत वड्या, कांद्याची पात, भाकरी करीत बसल्यावर आता स्वयंपाकाला लागले 9 स्वयंपाकालाच होते ना, तिथून पुढे कधी ब्लाऊज शिवू मी। बरं चला शॉर्टकट, फक्त बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात। चल वड्या वगैरे कॅन्सल करू, चला वड्या करायच्या का नाही केल्या तर चांगलंच होईल। हा पण आवडतात मुलांना। अनुष्का ये लवकर, चल आली का? हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवत आहे ब्लॉग आणि इकडे मी करते काहीतरी आणि इकडे चालू आहे कोथिंबीर नेसते, इकडे तांदूळ नेसते, इकडे ह्या मॅडम काय करते आरामया, हे क्या कर रही है? खूप स्वच्छ आहे आमची इथं। अगं माईने डाळ नेसली का आधी तांदळात पाणी ओतून बसली, घ्या डाळ, पण डाळ घ्यायची, कुकर घ्यायचा, परत डबे घ्यायचे।
घ्यायचे, मग त्याच्यात तांदूळ टाकायचे, तर ते भिजून जाते. हाय, चला तर मी आता इकडं पप्पा पूजा करते, इकडे बाप्पा पूजा करते. दिवाबत्ती म्हणा. दिवाबत्ती. इकडं भाग किती तो खायला पडला. आतापर्यंत मशीन तिकडं खूप सारा पसार आहे. इथं तिकडं माझी का अभ्यासाचं. आणि आता हॉल दाखवतो तुम्हाला. इकडं तर खूपच पसार आहे. इथं दीदीचा अभ्यास, इथं तनु दीदीचा, इथं माझा आणि माझं अक्षर. हे माझं अक्षर. फळ प्रक्रिया लिहितोय आता मी. फळ प्रक्रिया. राहू तिथं नको हात भरवतो सर बाजूला होईल. कोथिंबीर धुवायला सांगितली, पूर्ण कोथिंबीर लावलं करायचं. राहू दे अरे तू राहू दे. आपण खूप पूर्ण कोथिंबीर लावलं करायचं असतं का? पाणीचं डायरेक्ट पाणी टाक तिथं. तर आता इकडं तनु आणू लसूण सोलती. बासरेले नाही ठेचायचा. सुरेखा इकडं मळती वड्यांसाठी. इकडं म्हणजे गुलाबजामचं पीठ. तो वड्यांचं मिक्सिंग चालू आहे इकडं. कोथिंबीर वड्या, बाजरीचं पीठ, बेसन पीठ. हा बस. बेसन पिठाचा डबा घे घंटा मुक्ती. काय करायचं दादू म्हणला? हा का? साखरेला मीठ नाही लागणार का? मुंग्या नाही लागणार काय? हो हुशार का नाही दिसते तू. ते टाकून तेवढं चल. तर मस्त चमचमीत आज वड्या खायच्या आहे. कोथिंबीरीच्या वड्या. इकडे डाळ भातासाठी कुकर लावलेला आहे. इकडे कांद्याची वाट बघत नाही. ओवा टाक थोडा. आणि कोथिंबीरीच्या वड्या करताना मीठ, मिरची, हळद, ओवा. तो ओवा आहे. ओवा आहे. ओवा टाकलं खूप छान मस्त टेस्ट येते. अनु आणि सुरेखा बनवते ती वड्या. तर मस्त वड्या बनवलेल्या आहेत त्यांनी. मस्त छान वड्या. तळून दादा बसलाय गप्पा मारीत. आता मस्त पैकी आता शेंगदाणा परतून घेतलेले आहे. आणि आता फोडणी काम चाललेलं आहे. कांद्याच्या पातीला मस्त धुवून घेतलेली. इकडे डाळ पण रेडी झालेली. इकडे वड्या पण शिजलेल्या आहे मस्त पैकी. इकडे राईस पण झालेला आहे. वड्या पण शिजलेल्या आहे. आता कटिंग करायचे वड्यांना. कांद्याची पात 3 पाण्याने धुवून घेतलेली मस्त पैकी. कारण फवारे मारलेले असतात आणि कीटकनाशक मारलेले असतात त्याच्यामुळे चांगले धुवून घ्यायचे. 3-4 पाण्याने धुवून घ्यायचे मस्त पैकी. मी काय म्हणते मग मस्त पैकी. फवारे म्हणते ना. सुरेखाच्या हाताला चवची मस्त पैकी एकदम. त्यामुळे मग आता बघू आता तिच्या हातच्या हात चव. तर आता वड्या शिजलेल्या आहे. आता इथं अनुदिदी आणि तनु कापतीत वड्या बारीक करतात मस्त. तर सुरेखाच्या चालू आहे इकडं भाकरी. डाळ भात. आज खूप मोठा स्वयंपाक झाला. डाळ भात, भाकरी, वड्या, कांद्याची पात. आज खूप मोठा स्वयंपाक झाला. पंचपक्वान्न झाला आज. पंचपक्वान्न.
आज मला उपवास आहे म्हणून एवढंच केलं त्यांनी. रडत कडत केलंय वाटतं आहे ना. आज चेहऱ्यावरती हास्य आहे. हो का. तर आता मस्त कांद्याची पात आता शिजू राहिली. वा काय छान आहे. तर आता इकडं झालेला आहे सगळा स्वयंपाक. आता वड्या परतू राहिली सुरेखा. गरमी व्हायला लागली. आज गरमी व्हायला लागली. काल आभाळ आलं होतं. मस्त पैकी वड्या परतलेल्या आता. या कच्च्या आहेत. इकडं सगळा स्वयंपाक झालेला